मिरजेत बालगोपालांची दिंडी उत्साहात आमदार सुरेश खाडेंनी फुगड्या खेळून लुटला आनंद। प्रतिवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त मिरज शहरात बालगोपालांची दिंडी उत्साहात संपन्न झाली। मिरज विठ्ठल रखुमाई विविध संत साधूंची वेशभूषा करून बालगोपाल उत्साहात दिंडीत सहभागी झाले। शहरातील 12 शाळांमधील सुमारे 700 ते 800 मुलामुलींनी दिंडीत सहभागी होऊन दिंडीची शोभा वाढवली। जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनीही दरवर्षीप्रमाणे यावर्षी सपत्नीक दिंडीत सहभागी होऊन मनमुराद आनंद लुटला। दिंडीत आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे सपत्नीक फुगडी खेळत या दिंडीचे हे 40 वर्ष होते अशा प्रकारे दाखवून दिले। प्रतिवर्षी मिरज शहरात विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य, महिला मंडळाचे सदस्य आणि विविध शाळांतील शिक्षक एकत्र येऊन आषाढी एकादशीनिमित्त बालदिंडीचे आयोजन करत असतात। यावर्षी या दिंडीत आदर्श शिक्षण संस्था, आयडियल इंग्लिश स्कूल, आमदार सुरेश खाडे इंग्लिश स्कूल, खाडे पब्लिक स्कूल, जुबली कन्या शाळा, महिला विकास करमरकर विद्यालय, नूतन बाल विद्यालय, मराठी शिशु मंदिर, आयडियल स्मार्ट स्कूल, प्रताप विद्यालय, RM हायस्कूल, RES इंग्लिश स्कूल, मिरज हायस्कूल या शाळांचे सुमारे 400 ते 500 विद्यार्थी व विद्यार्थिनी दिंडीमध्ये मोठ्या संख्येने उत्साहपूर्ण सहभाग घेतला होता। मैदान दत्त मंदिर येथे मिरजेतील इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर महेश चिपलकट्टी व त्यांच्या पत्नी तसेच भाजप युवा नेते अजिंक्य हंबर व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून दिंडीची सुरुवात करण्यात आली। यावेळी भाजप संघटन मंत्री मकरंद देशपांडे, भाजप युवा नेते सुशांतदादा खाडे, मोहन वाटवे, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, राजेंद्र नातू, बंडोपंत कुलकर्णी, महेश क्षीरसागर, राजू शिंदे, विजय केरीपाय, संजय धामणगावकर, दयानंद खोत, जितू ढोले, भैया खाडीलकर, गिरीश भट, योगेश शिरगुरकर, श्रीकांत येडुरकर, राजेंद्र पाटील, AK देशपांडे, अनिल रसाळ, अनघा कुलकर्णी, रुपाली देसाई, प्राची फाटक, सारिका राहुटे, सुप्रिया जोशी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लक्ष्मी मार्केट येथून हिंदमाता चौक, विद्या मंदिर, प्रशाला, शिवनेरी चौक, जिलेबी चौक मार्गे दिंडी ब्राह्मणपुरीमधील श्री काशी विश्वेश्वर मंदिरात येथे दिंडीचा समारोप झाला। सहभागी मुले व मुली, महिला व नागरिकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले।